मित्रांनो, आरबी मराठीमध्ये सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण या चिखली शहरामध्ये आहोत आणि चिखली मतदारसंघातील जो ग्राउंडचा रिपोर्ट आहे, या ठिकाणी मतमोजणी चालू आहे आणि मतमोजणी दरम्यान काही आपल्याला या ठिकाणी मतदार या ठिकाणी दिसत आहेत। कोण या ठिकाणी पुढे आहे आणि कोणाचा गुलाल या ठिकाणी उधळला जाणार आहे, हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी थेट या ठिकाणी क्षणचित्राच्या या ठिकाणी माध्यमातून आपण बघतोय। आज या ठिकाणी जनता सुद्धा या ठिकाणी खुश आहे आणि जनतेच्या माध्यमातून कशा पद्धतीने या ठिकाणी विधानसभा मतदारसंघामध्ये जे जे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्या उमेदवाराला कसा कल मिळतोय हे आम्ही थेट या ठिकाणी तुमच्यापर्यंत या ठिकाणी दाखवतोय। ही जनता आहे, जनतेचा आवाज आम्ही तुम्हाला दाखवतोय। ही जनता आहे आणि आपण बघतोय। काय वाटतं साहेब, आज या ठिकाणी ही मतमोजणी होते? अत्यंत आनंद होत आहे आम्हाला, कारण मनापासून आम्ही काम केलेलं आहे आणि श्वेताताई 10व्या फेऱ्यांतर 10 फेऱ्यांतर 10,100 लीडनं पुढे आहे, आघाडीवर आहे। याचा आम्हाला खूप आनंद आहे। चिखलीत केलेले विकास कामे, लाडकी बहीण याचं हे फळ आहे असं मला वाटतं। मित्रांनो, ही जनता आहे, जनता काय म्हणते आम्ही तुम्हाला दाखवतोय कशा पद्धतीने या ठिकाणी। काय वाटतं साहेब, आज या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे? 100% चिखली विधानसभेत स्वतःताई माले निवडून येणार, विकासाच्या भुर्जीवर निवडून येणार, 100% गुलाम आमदार असणार, आम्ही मंत्री पदाची माळ गळ्यात घालून घेणार। जनतेचा या ठिकाणी आवाज आहे, आवाज या ठिकाणी दाखवतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी जनता बोलते। आज या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे, परंतु अजून निकाल लागलेला नाही। कोण या ठिकाणी उमेदवार निश्चित या ठिकाणी निवडून येतो हे सुद्धा आपण या ठिकाणी या क्षणचित्राच्या माध्यमातून या ठिकाणी बघणार आहे। आपका असे भाई चिखली कुलदीनगर चिखली काय वाटतं, ही मतमोजणी या ठिकाणी सुरू आहे? खूप आनंद होतोय। आमची श्वेताताई खूप मोठ्या लीडने समोर आहे आणि कमीत कमी 20,000च्या फरकाने ताई निवडून येतील आमचा विश्वास आहे। मित्रांनो, ही जनता आहे आणि काय वाटतं, एकंदरीत चित्र कसं आहे आजच्या? एकूण सगळं झाल्यानंतर श्वेताताईच्या विकासाला मत आहे आणि लाडक्या बहिणीच्या याच्याला मत आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ही प्रचंड जीत एकदम आनंद देणारी आहे। येणाऱ्या भविष्यात महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊन 5 वर्षात पाहिजे ते घ्या। या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे आणि मतमोजणी दरम्यान या ठिकाणी आपण बघतोय सर्व क्षणचित्र या ठिकाणी लाईव्ह मध्ये आपण बघतोय की अजून सुद्धा या ठिकाणी फेऱ्या बाकी आहेत आणि मतदारांच्या मतांचा कौल कुणीकडे मिळतोय आणि कोण निवडून येतोय हे या ठिकाणी आम्ही थेट या ठिकाणी अपडेट या ठिकाणी देतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी आतमध्ये मोजणी सुरू आहे आणि जनता या ठिकाणी कशा पद्धतीनं आवाज करते।